काल नवी मुंबईमध्ये अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे काही झाकून ठेवलं होतं, घाणेरड्या अवस्थेमध्ये होतं, त्याचं अनावरण केलं आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांच्यावरती काहीतरी सरकारनं केस केले. ते सरकार तर ती सगळी यंत्रणा मूर्ख आहेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान, ते झाकून ठेवायला, धूळ खात पडायला काही शोभेची वस्तू आहे का? साला की चौकात उभे केले आणि मग तुम्ही त्याच्यावरती राजकारण करणार? या सगळ्यांचा जाहीर निषेध आहेच, या सरकारचा तर आहेच. या सगळ्या गोष्टी चुकीच्याच आहेत. पण अमित ठाकरेंना या सगळ्या गोष्टी बरोबर आत्ताच का कळल्या? याच्या आधी ते स्मारक झाकून ठेवलं असेल, तेव्हा नाही कळलं, तेव्हा नाही तुम्ही केलं. बरं, माझं एक चॅलेंज आहे अमित ठाकरेंना, किंवा मी सांगतो त्यांना, सरळ सांगतो, तुम्ही काल जे काही केलं ते अतिशय योग्य होतं, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण अशीच एक फेरी तुमची विशाळगडावरती होऊ द्या. विशाळगडावरचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे, ते तुम्ही गेल्यानंतर जमीनदोस्त होईल आणि ते तुम्ही कराल. तेवढं तुम्ही धाडस दाखवाल आणि या महाराष्ट्रामध्ये तरुण नेता म्हणून स्वतःची ओळख मिळवाल विशाळगडावरती जाऊन. एवढंच माझं फक्त एक माझी माफक अपेक्षा आहे. तुम्ही कराल. मला बघायचं आहे खरंच ते स्टंट कालचा होता की खरोखर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीतरी वाटतं.